मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन जी-आर आलेला आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल. अखेर याचा जी-आर आलेला आहे. तारीख पाहू शकता तुम्ही इथं, दिनांक 8 डिसेंबर 2025 हा जी-आर आलेला आहे. 8 तारखेचा जी-आर आहे. 8 तारखेला आत्ताच काही मिनिटापूर्वी हा जी-आर आलेला आहे. तर या जी-आर मध्ये माहिती आलेली आहे की लाडक्या बहिणींना पैसे कधी जमा होणार आहे. तर बघा, या जी-आरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये कोणत्या तारखेपासून जमा होणार आहे. आणि महत्वाची माहिती आपण पाहूया की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा 2 महिन्याचा म्हणजे 2 महिन्याचे हप्ते म्हणजे 1500 रुपये प्लस 1500 रुपये एकत्र जमा होणार का? नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये एकत्र जमा होणार का? ती माहिती सुद्धा आपण या जी-आर मध्ये पाहणार आहोत. आणि कधी जमा होणार ती माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, सर्वात प्रथम जी-आर मध्ये माहिती आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत हा जी-आर वितरण करण्यात आलेला आहे. तर बघा, 2025-26 या आर्थिक या निधी मंजूर करण्यात आलेली आहे. यामध्ये माहिती अनुसार तुम्हाला माहिती सांगतो की लाडक्या बहिणींना ज्या पात्र महिला असतील त्या लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा लाभ देण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे. बघा, या लाभ देण्यात मंजुरी आलेली आहे. उद्दिष्ट आहे की 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग, महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून हा वितरण करण्यात आलेला आहे. याला मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. बघा, नोव्हेंबर 2025 चा लाभ तुम्हाला देण्यात येणार आहे. तर माहिती नोव्हेंबर महिन्याची आलेली आहे, पण यासोबत आपल्याला पाहायचं आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील सोबत मिळणार आहे का? तर बघा, काय माहिती आलेली आहे आणि या विभागाच्या माध्यमातून तारीख सुद्धा आलेली आहे. ती तारीख सुद्धा आपण पाहूया. तर सर्वात अगोदर हा हप्ता जो तुम्हाला वाटप होणार आहे, तर याची प्रक्रिया बघा, महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे 10 तारखेच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, ही दक्षता घ्यावी. महिला व बाल विकास विभागाला ही दक्षता घेण्यात आलेली आहे. तर 10 तारखेच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. तर बघा, यामध्ये आपण महत्वाची माहिती पाहूया की महिलांना 2 हप्त्याचे एकत्र पैसे दिले जातील का? तर डिसेंबर महिन्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे की नाही? तर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून या पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या द्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी. बघा, काय माहिती आलेली आहे की ज्या बहिणींना संजय गांधी निराधार योजनेचे किंवा श्रावण बाळ योजनेचे पैसे जर जमा झाले असतील तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही. या दोघं योजनेपैकी कुठल्या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले असतील तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार नाही. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा हप्ता 10 तारखेपासून 10 तारखेच्या आत तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. याची दक्षता महिला व बाल विकास विभाग घेणार आहे. तर हप्ता कसा आलाय, तर महिला व बाल विकास विभागाकडे हप्ता देण्यात आलेला आहे. हा विभाग आहे. तर या विभागाच्या माध्यमातून हप्ता कुठे जाणार आहे? बँकांकडे जाणार आहे. तुम्हाला माहित आहे, बँकांकडे हप्ता जाणार आहे महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून. आणि बँके थ्रू म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून आता बँकांकडे पैसे जाईल. बँकाच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. असं प्रोसेस याला राहतं. तर जी-आर आलेला आहे. तर या जी-आर मध्ये आपल्याला महत्वाची माहिती पाहिजे की 2 हप्त्याचे पैसे एकत्र मिळतील का? तर या जी-आर मध्ये आणखी माहिती आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी-आर संपलेला आहे. ओके, जी-आर संपलेला आहे. जी-आर मध्ये फक्त माहिती आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण जो आता होणार आहे तो तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिला जातोय. बघा, फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला दिला जातोय. इथं आहे ना, नोव्हेंबर 2025 माहे नोव्हेंबर 2025 चा हप्ता तुम्हाला दिला जातोय. याची निधी मंजूर झालेली आहे, पण डिसेंबर महिन्याची निधी मंजूर झालेली नाही. म्हणजेच तुम्हाला फक्त नोव्हेंबर महिन्याचेच 1500 रुपये जमा होणार आहे. आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कदाचित
याचा जी आर पुढच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होतील. तर बघा यामध्ये काय काय माहिती आलेली आहे की 10 तारखेच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला दिला जातो आहे. तर जास्तीत जास्त बहिणींकडे हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना हा माहिती पोहोचली पाहिजे की हप्ता कधी वाटप होतोय. जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत तुम्हाला हप्ता जमा झाला असेल. हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हप्ता जमा झाला असेल, आणि कमेंट करताना जिल्ह्यांची नावं नक्की सांगा की या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. तुमच्या जिल्ह्यांची नावं नक्की सांगा आणि हप्ता जमा झाला की ते सुद्धा माहिती सांगा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.